या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. सप्ताह पद्धती: पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 44 ते 53 अध्याय. श्री गुरुचरित्र पारायण असे करावे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांतिकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चारित्र्यासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्धमंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून हमा ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत. अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम: वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव हमात बदल होऊ देऊ नये. श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान घ्यावे. हविषान म्हणजे दूधभात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज, साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते. रात्री देवाच्या सन्निधात चटईवर अथवा पांढग या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा यांचा अनुभव आहे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य, आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.